लूकाची चोकटली खबर 5वा अध्याय. एक रोजी माणसांचा गुबडा भगवंताची गोष्ट ऐकून येसूता ढगलूत राहतानी येसू गलिलिया समुद्राचे दर्डीनं उभं होऊन तव थे समुद्राच्या दर्डी पर राहावचे थो 2 वोड्यांता देखला. माश्र्या धरावचे ढिवरा वोड्यांपण उतरून त्यांचे झारांता धुवत राहतानी येसू थे वोड्यांपणू सीमोनचा वोडा चगून दर्डीपणू जरासी ढगला म्हणून सीमोनता पूसला. वोड्यावर बसून माणसांचे गुबडेले बोध करत राहला. तव येसू बोध करावचं बंद केल्यावर तू वोड्याता खोलकोट चालू माश्र्या धरावसाठी तुमचे झारांता टाका म्हणून येसू सीमोनले सांगला. तो सीमोन येसू संग असं म्हणला, मास्तरा, रातभर आम्ही मेहनत केली पनी हमले काहीच नाही भेटला. पनी तू सांगले वनी आम्ही आमचे झार टाकतो. त्याने येसू सांगले वनी केलेसाठी खूप लय माश्र्या धरले. त्यासाठी त्यांचे झार फाटून जाऊत राहतानी तव त्याने दुसरे वोडे पर राहावचे त्यांचे हिस्सेदार येऊन आपणाले मदत कराव म्हणून त्याहानले कुटणी केले. त्याहानी येऊन 2 वोड्यांता बुडेजोग भरले. सीमोन पेतरू ते देखून येसूचे पायांवर उबडा पडून असं म्हणला, प्रभुवा, माता सोडून जाय, मी पापी होवो. कहा म्हणले ना आपण धरले माश्र्यांता देखून थो आणि त्याचे संग राहावचे त्याने समधी अवचित झाले. तसाच सीमोन संग हिस्सेदार झालेले जबेदेचा लेक याकोब योहान काही अवचित झाले. तव येसू सीमोन पेतरू संग असं म्हणला, भिवू नको, आता पण तू माणसांता माझे मार्गेनं चालूतेस. त्याने वोड्याता दर्डीकोड नेहून समदेता सोडून देऊन त्याचे माग गेले. येसू एक चाहरत राहतानी खोड रोगानं भरलेला एकला माणूस तेथी राहला. तो येसूता देखून त्याचे पुढं उबडा पडून असं म्हणला, प्रभू, तुले पसंत राहिले ना तू माता चोकट करू शकतेस म्हणून त्यात पायपोटी केला. तव येसू त्यात हाबडून माले पसंदूस तू सुदूर म्हणून म्हणतानीस खोड रोग त्यात सोडला. तव येसू तू कोणाले सांगे नसला जहून तुझे अंगता कटोड्यांले दाखवून तू चोकट झाल्यासाठी मोसे निर्णय केल्याचे वनी दक्षिण समर्पण कर. तव तू चोकट झालास म्हणून माणसं चोवत्यात म्हणून म्हणला. पनी त्याचे बारीतली खबर आणि खूप पगुरली. खूप लय जणांचा माणसांचा गुबडा त्याचे गोष्टी ऐकवसाठी आपणाचे रोगंपण सुधरवसाठी मीरून येऊत राहिले. थो प्रार्थना करावसाठी तवा तवा सिमने राहावचे जागे पा जाऊत राहला. एक रोजी येसू बोध करत राहतानी आणि गिरेंता चोकट करावची भगवंताची शक्ती त्याले राहिली. गलिलिया आणि युदया प्रांतमंप राहावचे हर एक गावंपणू आणि यरुशलेमपणू आलेले परिचयना आणि मोसे लिहिलेले खानुनीता बोध करावचे वाले तेथे बसून राहिले. हदेक काही जण माणसा लकवा मारले एके माणसाता बाजेवर उचलून त्यात घरात आणून त्याचे पुढे ठेवावसाठी कोशित केले. पनी माणसा गुबडं होऊन मिरून राहिल्यासाठी त्यात घरात आणवसाठी दुसरी वाट नाही भेटली म्हणून घरावरचा गुण काढून बाज मिसाळ त्यांचे मदत येसूचे पुढा त्यात उतरले. येसू त्यांचे विश्वासात देखून, बापू, तुझे पाप माफी होऊन हायते म्हणून त्याले सांगला. तवा खानुनीता बोध करावचे वाले आणि परिचयना भगवंतता दूषण करावचा हो कोण होये. भगवंत एकलाचपणे कोणीच पापांता माफी करू नाही सके म्हणून त्याने सोस करावले सुरू केले. पण येसू त्यांचे सोसांत चोवून, तुमचे हृदय प तुम्ही हे समदे कहून सोच करता. कोणता सस्ता तुझे पाप माफी होऊन हायते म्हणून
सांगावचंच असतं की तू उठून चाल म्हणून सांगावचंच असता. पण पापांता माफी करावसाठी भुईवर माणसाचे लेखाले अधिकार हाये म्हणून तुम्ही ओळखून घ्या. म्हणून त्याहले सांगून लकवा मारले रोगवाले तर देखून तू उठून तुझी बाजू उचलून तुझे घरी जाय म्हणून तुले सांगतो म्हणून म्हणला. संगास थो त्यांचे मदतनं उठून थो झोपवचे बाजे तर उचलून भगवंताले दंडोस मुजरा करूत आपले घरी गेला. तवा समधी अवचित होऊन आज खूप मोठा चमत्कार देखलू म्हणून भगवंताचा स्तुती करूत भेवनं भरले. येसू त्यात चोकट केल्यावर ते घरातनं बाहेर निघून टॅक्स वसूल करावचे जागे पा बसून राहावचे एकता देखला. त्याचं नाव लेवी. येसू त्या संग माझे संग ये म्हणला. संगास म्हणले ना थो त्याचे समदेता सोडून उठून येसूचे मांग गेला. तवा थो लेवी आपले घरी त्याले खूप मोठा सभा केला. टॅक्स वसूल करावचे वाले आणि दुसरे कितीको जण त्यांचे संगा खववले बसले. परिशयना आणि मोसे लिहिलेले कानुनीता बोध करावचे वाले हे देखून टॅक्स वसूल करावचे वाल्यांसंगा पाप करावचे वाल्यांसंगा तू कहा खाऊत पिऊत हायेस म्हणून त्याचे शिष्यांवर गुणगुरले. त्यासाठी येसू रोगवाल्यांलेच पणी चोकट राहावचेनले वैद नाही पाहिजे. पापीना मन बदलावसाठी मी पापीनंतस बोलवले आलो पणी नियतीना राहावचे वाल्यांता बोलवले नाही आलो. त्याहानी येसू तर देखून असं म्हणले, योहानच्या शिष्याना कवचले उपास प्रार्थना करतेत तसाच परिशेनांच्या शिष्याना काय करतेत. पण तुझ्या शिष्याना खाऊत पिऊत हाय ते काय. त्यासाठी येसू त्याहानले असं सांगला, नवर लेकरू त्याहान संग राहूतले लगनघर वाल्यांचे हातनु तुम्ही उपास करवाव शकता काय. नवर लेकरू त्याहांपणू निघून जावावचा दिवस येते त्या दिवसांप त्याहानी उपास करतेत. येसू एके कहाणीचे रूपाना त्याहानले सांगला, कोणी रहो जुने गिंदे पा नवे गिंदेचा ठिगरा नाही टाके. मोका टाकले ना नवे गिंदेचा तुकडा जुने कपडे ता फारते. तितलाच नाही नवे गिंदेपणू कहलेला तुकडा जुने गिंदेपा नाही मिसळे. कोणी रहो जुने कातडीचे संचिपा नवे अंगुरांचा रस नाही रिचवे. मोक रिचुले ना नवे अंगुरांचा रस संचंता पिकुलते. अंगुरांचा रस गरून जाते आणि संच काही नाश होतेत. पण नवे अंगुरांचा रस नवे तितिपास भराव. जुने अंगुरांचा रस पिहून संगास नवे अंगुरांचा रस पाहिजे म्हणून म्हणावचा कोणीच नाहीता. जुनास चोकट म्हणून म्हणतेत.